नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. राज्यात मुलींच्यावरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आणखी एक धक्कादायक घटना सांगलीमध्ये समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराकडून हा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संजय माने असे या नराधमाचं नाव असून तो सध्या तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर संबंधित मुलीने पालकांना या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर आज सकाळी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार देण्यात आली. दरम्यान ही घटना समोर येताच नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी करत घोषणाबाजीही केली. तर या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते पप्पू डोंगरे, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, माजी नगरसेवक मनोज सरगर, सामाजिक कार्यकर्ते देवानंद शेखरे, शहाजी सरगर यांच्यासहित कार्यकर्त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. तर पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या 2 तासात आटपाडी येथून संशयित संजय माने याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. झोपडपट्टीमध्ये संजय माने नामक एक गुंड पॅरोलवर सुटलेला, ज्यानं 14 वर्षाच्या मुलगीवर जो अत्याचार अन्याय केलाय, त्याच्यावर अन्याय केलाय, त्याला आज आटपाडीमध्ये पकडलंय. परंतु 1 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ती केस चालवून त्याला फाशीची सजा झाली पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी आहे. आणि भविष्यात अशा घटना घडल्या तर आम्ही वाट पाहणार नाही. जर तो सापडला तर त्याला 100% जागेवर कार्यकर्त्यांच्या मार्फत त्याच्यावर शिक्षा दिली जाईल. ठीक आहे. पोलिसांच्याकडे मागणी केली. साहेबांनी रीतसर तिथे व्हिडिओमध्ये जबाब घेतलेला आहे आणि आता पंचनामा लिहिलेला आहे. साहेबांनी सांगितलं जागेवर जाऊन पंचनामा करून त्याच्या केस जास्तीत जास्त लवकर कोर्टात पाठवून त्याच्यावर सजा आम्ही करायला आम्ही प्रयत्न करतोय. असं आता सकाळीच आम्ही मूक मोर्चा काढला आणि अत्यंत परत इथे आपल्या इथेच ही घटना घडली. त्यामुळे खरोखर मनापासून वाईट वाटतंय. कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे. त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लढा पुकारला पाहिजे. आणि त्या जो आहे ज्यांनी बलात्कार केला आहे तर त्याला खरं म्हणजे फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तरच हे म्हणजे सगळ्यांच्या देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं. त्याशिवाय याला आळा बसणार नाही. काय आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी केलेली आहे? अधिकाऱ्यांना भेटून आपण आता सांगितलंय की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे, याचा निकाल लवकरात लवकर लावला पाहिजे. नाहीतर ह्या घटना अशा घडतच राहणार. काल रात्री 23/8/2024 रोजी संजयनगर पोलीस हद्दीमधील चिंतननगर झोपडपट्टी येथे एक 15 वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती 11:15 दरम्यान पोलीस स्टेशनला आली. तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे, त्यांच्याच एरियामध्ये राहणारा. त्याने काल रात्री तिचं तोंड दाबून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई ही पोलीस स्टेशनला 11:15 दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलीस स्टेशन येथून महिला अधिकारी बोलावून त्याची रीतसर तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी 2 टीमा करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या. या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी त्याचे नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर 2011 साली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता. त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस 14 वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली. या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर 1.5 तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेतलेले आहे. त्यानंतर सदर बालिकेची रीतसर तक्रार घेऊन सदर आरोपीवर भादवी नवीन BNS कलम 65(1) तसेच पोक्सो कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. बालिकेला
पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल येथे आम्ही पाठवलेलं आहे.